विद्यार्थी मित्रांनो, या तासामध्ये आपलं स्वागत। आज आपण प्रॉब्लेम नंबर 12 जो आपल्या पुस्तकात सोडून दाखविलेला आहे, पेज नंबर 93 वर दिलेला आहे। पुस्तकामध्ये सोडविलेला आहे, थोडा मिसप्रिंट झालेला आहे, 2 चुका झालेल्या आहेत आणि मग गणित तुम्ही प्रॉब्लेम सोडवत असताना गोंधळून जाण्याची शक्यता आहे। म्हणून आपण ते क्लिअर करण्यासाठी हा सोडून दिलेलाच प्रॉब्लेम सोडून दाखवत आहे। प्रॉब्लेम असा आहे पहा, फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 and same additional information you are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date। 31 मार्च 2018 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेलं आहे। ॲडजस्टमेंट असलेली पदं फक्त 2 आहेत। रिसिप्ट बाजूला पहा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या सबस्क्रिप्शन आणि डोनेशन या 2 पदाला ॲडजस्टमेंट करून घ्या आणि आपण आता सोडवायला सुरुवात करूया। बॅलन्स ब्रॉट डाऊन 22,250 हे ओपनिंग बॅलन्स आहे, आपण काही घेत नाही। नंतर टू सबस्क्रिप्शन वर्गणी हे आपलं उत्पन्न आहे, म्हणून इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन। हे सबस्क्रिप्शन आहे 72,000। याला इथेच एक हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे, याला म्हणतो आपण छुपी समायोजना। ही छुपी समायोजना कशा प्रकारची आहे, या 72,000 मध्ये कंसात दिलेले आहे पहा, इन्क्लुडिंग ₹8,000 फॉर 2016-17 2016-17 आपल्याला 31 मार्च 2018चे फायनल अकाउंट्स तयार करायला सांगितले। म्हणजे आपलं वर्ष 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 हे आपलं करंट इयर आहे। आणि मग पाठीमागच्या वर्षासाठी आपल्याला 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 हे आपल्यासाठी लास्ट इयर आहे। म्हणून लास्ट इयरचे जे काही सबस्क्रिप्शन आपलं यायचं राहिलेलं होतं त्यामध्ये 8,000 हे आता प्राप्त झालेले आहेत। हे मिळालेत या 72,000 मध्ये समाविष्ट आहेत, पण चालू वर्षाचं उत्पन्न नसल्यामुळं ते पाठीमागचं उत्पन्न राहिलेलं होतं यायचं, हे आत्ता आलेलं आहे। म्हणून हे चालू वर्षाचं उत्पन्न आहे, म्हणून ते वजा करून टाकायचं आहे। म्हणून मायनस फॉर लास्ट इयर हे 8,000। हे राहिले 64,000। आणखी एक ॲडजस्टमेंट आहे यावर, इनर कॉलमलाच असू द्या रक्कम। नंतर सेल ऑफ मशिनरी ₹20,000 आपण एक मशिनरी विकलेली आहे, ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे बुक व्हॅल्यू ₹25,000। ज्या यंत्रसामग्रीचं पुस्तकी मूल्य ₹25,000 होतं ते यंत्र आपण बाजारात ₹20,000 विकलेलं आहे। विकलेला आहे म्हणजेच आपल्याला जेव्हा आपली यंत्रसामग्री किंवा मशिनरी बॅलन्स शीटला आपण लिहू त्यातून हे वजा करून टाकायचं आहे। विकलेलं म्हणजे आता आपल्याजवळ राहणार नाही, वजा करून टाकायचं आहे। म्हणून अगोदर इथं यंत्रसामग्री लिहा, विसरून राहण्याची शक्यता आहे, म्हणून मशिनरी। जेव्हा मशिनरीचं मुख्य किंमत येईल त्यावेळेला आपण इथं लिहू, इथं मायनस सोल्ड म्हणून लिहून टाकू। सोल्ड किती रुपयाची विकली, 25,000ची विकलेली आहे। विकून जे काही शिल्लक राहील ते पाहू। आता 25,000ची विकलेली आहे, किती रुपयाला विकली, 20,000ला। यावर आपल्याला 5,000 रुपये तोटा झाला। हा तोटा आपण विचारात घ्यायचा आहे आणि हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला ठेवायचा आहे।
लॉस बाय सेल ऑफ मशिनरी टू लॉस बाय सेल ऑफ मशिनरी. रुपीज 5,000 5,000चा आपल्याला तोटा झालेला आहे. तोटा आणि नफा एवढा विचारात आपण घ्यायचा असतो अशा विक्रीपासून. नेक्स्ट आहे डोनेशन. हेही आपलं इन्कम आहे 55,000. हे इन्कम साईडला घेऊन टाका बाय डोनेशन. $55,000 यावर ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला रक्कम, एक ओळ जागा सोडा. यानंतर ॲडमिशन फीस रेव्हेन्यू सर्वच्या सर्व हे आगम स्वरूपाचं उत्पन्न आहे म्हणून हेही आपलं फीस इन्कम आहे. इन्कम साईडला घेऊन टाका ॲडमिशन फीस. रुपीज 6,000 6,000. नंतर पेमेंट साईड इन्शुरन्स रुपीज 10,000. इन्शुरन्स आपला खर्च आहे म्हणून इन्शुरन्स रुपीज 10,000. नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हाही खर्च आहे म्हणून प्रिंटिंग रुपये 4,000. नेक्स्ट आहे बुक्स. आपण चालू वर्षामध्ये 30,000 रुपयाच्या बुक्स खरेदी केलेल्या आहेत. काही जुन्या बुक्स आहेत का पाहू नाहीत तर हे सरळ कॅपिटल स्वरूपाचे एक्सपेन्सेस आहे. सरळ ॲसेट साईडला लिहून टाकू आपण बुक्स. याला जागा सोडा आणि त्याला बुक्स. ॲडजस्टमेंट यावर नाही, सरळ घेऊन टाका बाहेर 30,000. नंतर कॉम्प्युटर संगणक हेही आपली संपत्ती आहे. 4,000 रुपये 60,000 रुपये 60,000. नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. हे एक्सपेन्सेस आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. रुपीज 4,000. नेक्स्ट आहे फर्निचर. हेही आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. फर्निचर 62,000. ॲसेट आहे आपली. याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, सरळ बाहेर घेऊन टाका 62,000. नेक्स्ट बॅलन्स कॅरीड डाऊन 5,250. हे कॅश बॅलन्स आहे आपलं म्हणून इथं लिहिले कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 5,250. 5,250. हे रिसिप्ट अँड पेमेंट संपलेलं आहे. आता एक एक ॲडजस्टमेंट करूया. ॲसेट अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2017 वेअर ॲज फॉलोज. आपल्याला आपल्या वर्षाच्या सुरुवातीला ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटी आहेत त्याचे बॅलन्सेस दिलेले आहे, तेही आपल्याला कामाचे आहेत, ते आपण विचारात घेऊया. नंबर 1 आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज 10,000. 1 एप्रिल 2017 रोजी 10,000 रुपयाचे सबस्क्रिप्शन आपल्याकडे येणं होतं. म्हणजे मागच्या वर्षीचे 10,000 येणे होते. मागच्या वर्षी 10,000 येणे होते, परंतु आता
जे 72,000 आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे फक्त 8,000 मिळाले असं आपल्याला सांगितलेलं आहे. कंसात सांगितलं पहा, इन्क्लुडिंग लास्ट इयर ₹8,000. म्हणजे 10,000 येण्यापैकी आपल्याला फक्त 8,000 आलेले आहेत. म्हणजे आणखी 2,000 येणे शिल्लक राहिलेलं आहे. हे येणं आपली ॲसेट म्हणून सरळ ॲसेट बाजूला घेऊन टाका. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे 2016-17चं राहिलेलं आहे. 2,000 चालू वर्षाचं काही राहिलं असेल तर मग पुन्हा अजून विचारात घेऊ आपण. नंतर मशिनरी ₹50,000. आपल्याकडे मशिनरी आहे 50,000ची. 50,000च्या मशिनरीचाही विचार करावा लागणार आहे, कारण आपल्याला हे ॲसेट आहे, फिक्स्ड ॲसेट आहे. म्हणून मशिनरी पाय ते लिहून ठेवलं आपण. हे 50,000 50,000ची मशिनरी होती, त्यापैकी 25,000 आपण विकून टाकलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे राहिली किती आता? फक्त 25,000. 25,000ची मशिनरी शिल्लक राहिली. नंतर बिल्डिंग फंड ₹2,10,000 बिल्डिंग फंड आहे. बिल्डिंग फंड हा लायबिलिटीचा आयटम आहे, म्हणून लायबिलिटी साईडला लिहा. वर कॅपिटल फंडाला जागा सोडून खाली लिहा बिल्डिंग फंड. हे बिल्डिंग फंड आहे. 2,10,000 यावर ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इनर कॉलमला रक्कम लिहा आणि एक ओळ जागा सोडा. नंतर इन्व्हेस्टमेंट ₹3 लाख 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. ही आपली ॲसेट आहे, म्हणून ॲसेटला लिहून टाका इन्व्हेस्टमेंट. हे 3 लाख. आपल्या पुस्तकामध्ये वर दिलेले 3 लाख, पण गणित सोडवत असताना 30,000 घेतलेलं आहे. ही एक चूक झालेली आहे. बेरीज मात्र बॅलन्स शीटची बरोबर केली आहे, परंतु असं इथं 3 लाख घेण्याऐवजी 30,000 घेतलेलं आहे. ही एक चूक झालेली आहे. आणि दुसरी एक चूक झालेली आहे ती आपण पुन्हा विचारात घेऊ. नंतर आता ॲडजस्टमेंट नंबर 2, डेप्रिशिएट मशिनरी बाय 2,500. ₹2,500 डिप्रिशिएशन आकारा म्हणते. कशावर? मशिनरीवर. मशिनरीवर DEP काढून दिलेले आपल्याला. DEP 2,500. हे राहतात 22,500. हे डेप्रिशिएशन आपल्यासाठी लॉस असल्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला DEP ऑन मशिनरी ₹2,500. नेक्स्ट आहे डोनेशन्स रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. जे डोनेशन आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते बिल्डिंग फंडासाठी निर्माण झाले म्हणतात. तर बिल्डिंग फंडाला ते ट्रान्सफर करून टाकायचं आहे. आपण इन्कम समजून इन्कम साईडला गेलेलं होतं, पण ॲडजस्टमेंट सांगते आपल्याला बिल्डिंग फंडासाठी प्राप्त झालेलं आहे ते इथून वर्ग करायचं, बिल्डिंग फंडाला ॲड करून टाकायचं. म्हणून मायनस बिल्डिंग फंड म्हणा. हे 55,000 इथे येईल डॅश, आणि यामध्ये ॲड करा डोनेशन. हे 55,000. आता एकूण आपलं बिल्डिंग फंड होईल ₹2,65,000. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वाज ड्यू फॉर ₹6,000. ही एक चूक झालेली आहे. इथं ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेले 6,000, पण त्यांनी गणित सोडवत असताना घेतलेले प्रत्यक्ष 4,000. ही एक चूक झालेली आहे. म्हणून आपण गोंधळून जातो. वर 6,000 दिले, खाली 4,000 दिले, 2,000 कुणीकडे कुठं वजा केले का काय, अशा प्रकारे आपला
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. तर सरळ त्यांनी रक्कम घ्यायला चुकलेलं आहे, हे आपण ही सरळ रक्कम घेऊन पुढे चालणार आहोत. तर आउटस्टँडिंग हे सबस्क्रिप्शन आहे, चालू वर्षाचं आहे, एवढ्याने आपलं सबस्क्रिप्शन वाढणार आहे, म्हणून या सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग. हे 6,000, हे कोण येईल आता 70,000. पुस्तकामध्ये आपलं 4,000 घेतल्यामुळं 68,000 आलेलं आहे. आता हे येणं आहे आपलं 2017-18चं येणं आहे. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग याच्यामध्ये पुन्हा 2017-18चे 6,000. अशा प्रकारे एकूण आपलं सबस्क्रिप्शनच्या स्वरूपात येणे असलेली ॲसेट आहे 8,000 रुपये. अशा प्रकारे आपलं गणित संपलेलं आहे. कालच्या गणिताप्रमाणेच या ठिकाणी देखील आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नाही आणि तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण पाहिलेलं आहे कॅपिटल फंड काढणं अतिशय सोपं आहे. ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची आणि त्यावर ओपनिंग बॅलन्सेस तेवढे घ्यायचे आहेत. ओपनिंग बॅलन्सेस मात्र आपल्याला माहीत आहेत आणि इथं ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले सुद्धा आहेत, म्हणून त्याप्रमाणे आपण आता ओपनिंग बॅलन्स शीटच्या द्वारे आपण काय करायचं आहे, कॅपिटल फंड काढणार आहोत. हे आहे 1/4/2017 रोजीचं, कारण आपण 31 मार्च 2018 रोजीचे अकाउंट्स तयार करत आहोत, म्हणजे आपली सुरुवात 1/4/2017ला झालेली आहे. हे ओपनिंग बॅलन्स शीट आपली. हां, ओपनिंग बॅलन्सेस कुठं कुठं आहे ते पाहायचं. आपल्याला माहीत आहे पहिलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या सुरुवातीला बॅलन्स असतं बा कॅश बॅलन्स. कॅश ॲट बँक आहे 22,250. ही आपली ॲसेट आहे, सरळ ॲसेट साईडला घेऊन टाकायचं. ओपनिंग बॅलन्स असतं कॅश ॲट बँक 22,250. हां, आता आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले तो ओपनिंग बॅलन्सेस असेट्स अँड लायबिलिटी ऑन 1 एप्रिल 2017. 1 एप्रिल 2017. आता पहा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ही आपली ॲसेट आहे, म्हणून सरळ आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्या ॲसेटला लिहून टाका. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ते आहे 10,000. नेक्स्ट मशिनरी आहे आपली 50,000ची, ती आपली ॲसेट आहे, म्हणून इथे लिहा मशिनरी. ₹50,000. नेक्स्ट बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड ही लायबिलिटीचा आयटम आहे, लक्षात ठेवायचं. फंड म्हटलं की सरळ लायबिलिटीला घेऊन जायचं आहे. बिल्डिंग फंड 2,10,000. हे 2,10,000. आणि नंतर इन्व्हेस्टमेंट आहे 3 लाख रुपयाची. ही आपली ॲसेट आहे, पण ॲसेटला घेऊन टाकायचं आहे इन्व्हेस्टमेंट. हे 3 लाख. अशा प्रकारे आता ओपनिंग बॅलन्स शीट आपली क्लोज करूया. दोन आणि 1 3 आणि 5 8 आणि 3 लाख. 3,82,250. 3,82,250. हे बॅलन्सिंग फिगर काढा आता. 5 5
दोनाशी 2, हे दोनाशी 2, एकन किती 8, एकन 7 8, दोनन किती 3, दोनन 1 3, 1,72,250 हे आलं कॅपिटल फंड आपलं. हे आहे बॅलन्सिंग फिगर. हे बॅलन्सिंग फिगर आहे. 1,72,000 हे वर घेऊन टाका आता इथं. $1,72,250. अशा प्रकारे आपण सहज रीतीनं ओपनिंग बॅलन्स शीट ओपन करून कॅपिटल फंड काढू शकतो. आता आपल्याला आवश्यक असलेली सर्व सामग्री आपण मिळालेली आहे, नोंदवली सुद्धा आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. $76,000, हे 76,000. आता सगळ्या एक्सपेंडिचरची बेरीज करून घेऊ रफमध्ये. 0, हे 5, 4 आणि 4 8 आणि 5 13 आणि 2 15ला 5, 7ला 1, 1 आणि 1 2, 25,500 हे आपलं एक्सपेंडिचर आहे आणि 76,000 आहे आपलं इन्कम. हे 0 0, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले 5 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5 राहिले, 10 मधून 5 गेले 5 राहिले, 5 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5 राहिले, 50,500. हे 50,500 आपलं सरप्लस आलेलं आहे. टू सरप्लस 50,500. पुस्तकामध्ये 48,500 असं आलेलं आहे. हे फायनल कॅपिटल फंडामध्ये ॲड करा. ॲड सरप्लस. $50,500. 0 5, हे 7, हे 2, 7 आणि 5 12ला 2, हातच्या 1, हे 2, 2,22,750. अशा प्रकारे बॅलन्स शीट ही आपली नोंदवून पूर्ण झालेली आहे. आता बॅलन्स शीटची बेरीज करूया. 0 5, हे 7, 2 आणि 5 पुन्हा 7, 6 आणि 2 8 आणि 2 आणि 2 4, 4,87,750. हे 0, हे 5, 5 आणि 2 7, हे 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 8 17, 17ला 7, हातच्याला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18ला 8, हातच्याला 1, 1 आणि 3 4, 4,87,750. पुस्तकामध्ये बॅलन्स शीटचं टोटल आहे 4,85,000. म्हणजे 2,000चा जो फरक पडला तो इथं हे 6,000 घेण्याऐवजी त्यांनी 4,000 घेतलेला आहे आणि हाच फरक आपल्या सरप्लसमध्ये सुद्धा पडलेला आहे. अशा प्रकारे गणित करायचं आहे. फारशी काही चूक झाली नाही, परंतु आपण पाहिल्याबरोबर गोंधळून जातो की 2,000 कुणीकडे गेले तर ती शोधाशोध करतो. कुठेही केलेली नाही, फक्त 6,000 घेण्याऐवजी 4,000 घेतलं गेल्यामुळं अशा प्रकारे 2,000चा फरक पडलेला आहे. तर ठीक आहे, आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.